एवढी भक्ती करा महाराज तुम्ही. आधीच्या काळात महाराज किती खूप गोड गोड भजन म्हणायचे महाराज आधीच्या बाया, परंतु आता तसं काही राहिलं नाही. पिंजरली इटलाची यात्रा राहायची, लांबून लांबून पालख्या यायच्या महाराज. आमच्या गावात फराटाचा करायचं व पिंजरा निघून जायच्या. आम्ही तेव्हा लहान होतो, पण तेव्हा ते भजन आठवते महाराज. शेगावच्या साजना यावे आमच्या भजना, एवढा निरूप तुम्ही द्या ना गजानन बाबाला. खूप गोड भजन म्हणायच्या महाराज, परंतु आता तसं काही राहिलं नाही. आताच्या बाया भजन म्हणतात, अरे अरे युट्यूब तुझ्यात माय मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन, तुझी रे आठवण लय लय येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. भजन होत काय आताच्या बाया असे भजन म्हणतात महाराज. देवाचा तू देव रे माझा, नंबर कर तू सेव रे माझा, अरे युट्यूब तुझ्यात माय मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. विठ्ठल 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 आपुले इता जोसे जागता धन्य माता पिता तयाची. तर इथे 4 विकल्प आहे, म्हणजेच की 4 प्रकार. तर आहे का काही जागे आहेत पण त्यांना हित कळत नाही, काही ना हित कळते परंतु ते जागे राहत नाही, काही ना दोन्ही कळते परंतु तो कीर्तन देत नाही. परंतु महाराज एक वर्ग असाही आहे, ते त्याला हितही करते, तो जागही आहे आणि तो कीर्तनात येते. विठ्ठल विठ्ठल असेच महाराज 2 माणसं पारावर बसले. एका माणसाने दुसऱ्या माणसाला प्रश्न विचारला की दारू पिल्याने खोकला जातो का? दुसरं म्हण नक्की जाणार म्हणे. हे म्हण कसा? दारूने ती बायको गेली, ते संसार गेला, ते घरदार गेलं, खोकला का नाही जाणार? विठ्ठल 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 प्रत्येक कीर्तनकार कीर्तनात सांगत असते नका करू नास आयुष्याचा. यांनी एवढं सांगितलं ना, गेले मंडपाच्या बाहेर, काढला तंबाखू. लेस लांबून लांबून मारा देता तो. आज तर लेस बारीक पिल्लू होता पण लेस ठोकत होता. गावकऱ्यांना निवडून निवडून मारत आणले, आम्हाला तंबाखू ना निवडताय. आज तर लेस बारीक पिल्लू होता पण लेस ठोकत होता. दुसरं काय म्हणते, अरे ते म्हणतात ना नका खाऊ पुढे, नका खाऊ दारू. अरे त्यांचा धंदाच आहे तो. विठ्ठल 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 याच्यापर्यंत कसं पोहोचते माहितीये का? हे कळते ना, आईचं दूध आटलं तेव्हा चालू केली आहे ना दुधाची बाटली. शाळेत जाऊ लागलो तेव्हा चालू केली आहे ना पाण्याची बाटली. माध्यमिक शिक्षण सुरू केलं तेव्हा चालू केली थंड्याची बाटली. आणि उंच शिक्षण सुरू केलं तेव्हा चालू केली आहे देशी बाटली. ती बरी नाही वाटली मग चालू केली आहे इंग्लिश बाटली. ती बरी वाटली पण तिने खिशाची तिजोरी आटली. मग चालू केली ना गावठी बाटली. ती फार बरी वाटली पण ओव्हरलोड होऊन आतडी फाटली. मग डॉक्टरकडे गेले, डॉक्टरने लावली सलाईनची बाटली. तिनं पण का आखरी भागना, आखरी प्राण मावळली. चितेवर लावली रॉकेलची बाटली. तिने त्याची तिथे साऊस पेटली. विठ्ठल 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 विठ्ठल